पूजा खेडकर प्रकरणी पिंपरी पालिकेच्या आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे। वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांना आयुक्तांनी चौकशीसाठी बोलावलंय। एबीपी माझानं पोलखोल करताच आयुक्तांकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। यात वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे, ऑर्थोपेडिक प्रमुख, फिजिओथेरपीच्या प्रमुखांसह ज्यांचा पूजा खेडकरांशी संबंध आलाय त्या सर्वांची ते चौकशी करतायत। एबीपी माझा देखील सातत्याने या संपूर्ण विषयाचा पाठपुरावा करतोय आणि एबीपी माझानाच पोलखोल करताच आयुक्तांकडून चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पूजा खेडकर प्रकरणी पिंपरी पालिकेच्या आयुक्तांकडून ही चौकशी सुरू आहे। वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांना आयुक्तांनी चौकशीसाठी बोलावलंय आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी। नाझिम, खरं तर या संदर्भातली आपणही पोलखोल करून झालेली होती आणि त्यानंतर आता चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। कशा प्रकारे चौकशी होणार आहे आणि कुणाकुणाची होईल? विशाल, आतापर्यंत या क्षणापर्यंत वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे हे दावा करत आलेले आहेत की पूजा खेडकर यांना जे वायसीएमनं अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यामध्ये कोणताही बनावटपणा झालेला नाहीये। परंतु आता एबीपी माझानं जे सगळी त्याची तपासणी करताना पूजा खेडकरची ज्या दिवशी तिला प्रमाणपत्र देण्यात आलं त्या दिवशी जी काही तपासणी केलेली आहे त्यामध्ये कशा प्रकारे खोटेपणा आहे हे एबीपी माझानं सिद्ध केलं। अनेक कागदपत्र जी आहेत ती या ठिकाणी समोर आली। त्यामध्ये शिकाऊ डॉक्टरांनी कसं काही प्रमाणपत्र दिलं, तिला आधी जे काही डाव्या गुडघ्याला इजा होती त्याचे काही पुरावे घेतले होते का, MRI का नाही घेतलं, आणि त्यामध्येच असंही होतं की फिजिओथेरपीनं सांगितलं होतं की डाव्या गुडघ्यामध्ये कोणत्या इजा नाही। मग हे अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे काय दिले आणि 60%च त्या कायमस्वरूपी आदू आहेत हे कशावरनं सिद्ध झालं, हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता पिंपरी पालिकेच्या आयुक्तांना जाग आलेली आहे आणि सगळ्या वैद्यकीय विभागाला बोलून आता चौकशी सुरू झालेली आहे। नक्कीच या चौकशीवरती आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।